क्रिकेट बघत असताना जायंट व्हीलमध्ये बसल्यासारखं वाटणं हे फक्त T20 क्रिकेटमध्ये होतं, अगदी क्वचित प्रसंगी वन डे क्रिकेटमध्ये होतं. परंतु आज तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ट्रेंट ब्रिज ग्राउंडवरती मला ते फिलिंग आलेलं आहे. त्याचं कारण भारतीय टीम प्रचंड दडपणाखाली या तिसऱ्या टेस्टमध्ये उतरलेली होती. टॉस परत एकदा विराट कोहली हरला. जो रूटनी भारतीय टीमला बॅटिंग दिली ज्यावेळेला ढगाळ वातावरण होतं आणि त्याच्यानंतर गोष्टी बदलायला लागल्या. आपली सलामीची जोडी 90 मिनिटं बॅटिंग करून गेली आणि तिथनं गोष्टी बदलल्या मला वाटतं. धक्के लागत गेले कारण स्थिर एखादी पार्टनरशिप झाली की विकेट जात होती. जसं बरोबर लंच टाईमला पुजारा आऊट झाला, बरोबर टी टाईमला अजिंक्य आऊट झाला, बरोबर डे एंडला हार्दिक पंड्या आऊट झाला. त्यामुळे डोकं गरगरायला लागलं होतं. हे जरी मान्य केलं तरी भारतीय बॅटिंगनी आज दाखवून दिलं की ते इंग्लिश बॉलर्सना तोंड देऊ शकतात, सकारात्मक दृष्टी बॅटिंग करू शकतात, धावा फलकावर लावू शकतात. अजिंक्यची बॅटिंग मस्त झालेली आहे, सकारात्मक दृष्ट्या त्यांनी बॅटिंग केलेली आहे आणि विराट कोहलीचं तर कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण पाठदुखी असताना या बॅट्समननी आज जी काही कमाल करून दाखवली ती अजब होती. रिषभ पंतच्या बाबतीत काय बोलावं. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करत असताना पहिल्या टेस्ट क्रिकेटमधल्या धावा सिक्सर ही आहे नवीन जनरेशन. मला वाटतं मी ह्याच्याविषयी बोलण्यापेक्षा संजय बांगर काय बोलतोय भारतीय बॅटिंग कोच ते आपण ऐकूया. नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला आमची जी सलामीची फलंदाजी होती ती बरीच चांगली झाली, आमच्या अपेक्षेनुसार झाली. कारण पूर्वीच्या 2 मॅचमध्ये हे होत होतं की आम्ही म्हणजे 15 ओव्हरच्या आतच 2 किंवा 3 विकेट्स आमच्या जात होते आणि त्याच्यामुळे जी मिडल ऑर्डर आहे ती अपेक्षेनुसार लवकर येत होती बॅटिंगसाठी. कंडिशन्स तेवढ्या डिफिकल्ट होत जात होत्या. पण ज्या तऱ्हेने खेळ नॉट ओन्ली जो स्टार्ट दिला पण शिखरने जशी आपल्या बॅटिंगमध्ये तो बदल केला की त्याने ज्याची बॅट स्पीड थोडी कमी केली आणि बॉल एकदम लेट खेळत होता, तर ही जी ॲडजस्टमेंट त्यांनी केली यामधल्या ज्या 5-7 दिवसात, तर मला वाटतं त्याला बरंच क्रेडिट द्यायला हवं की ज्या प्रकारे त्यांनी तो बदल केला. आणि त्याच्याचबरोबर KL राहुलचं पण आपण बघितलं की तो जास्त बॅकफूटवर खेळत होता, बॉलला म्हणजे बॉलची मूवमेंट झाल्यानंतर खेळत होता. तर त्या गोष्टी मला जास्त चांगल्या वाटतात आणि जास्त आशादायी वाटतात. कारण बाकीच्या इनिंग्ज ज्या अजून राहिलेल्या आहेत या टूरमध्ये 5 इनिंग्ज आहेत, जर याच पद्धतीने आपले बॅट्समन खेळत राहिले तर नक्कीच जो परफॉर्मन्सचा ग्राफ आहे तो वर जात जाईल. नाही, कौतुक पण आहे आणि म्हणजे ते एक आत्मविश्वास झळकतो त्याच्या शैलीत आणि म्हणजे कौतुकास्पद आहे. आणि असं वाटतं की जेव्हा त्या पोझिशनला एखादा प्लेअर जर एखादी मॅच घेऊन जाऊ शकतो, जसं सॅम करन पहिली मॅच घेऊन गेला, तर तसंच रिषभ पंत जर आम्हाला त्या पोझिशनमध्ये घेऊन जातो, तर मला वाटतं असा अप्रोच असलेला प्लेअर नक्कीच त्या नंबरसाठी उपयुक्त आहे.